नमस्कार मित्रांनो, आज मनामध्ये खूप आनंद आणि डोळ्यात भक्तीचे भाव आहेत. कारण आज आम्ही निघालो आहोत कलियुगाचा देव समजल्या जाणाऱ्या खाटूश्याम बाबांच्या दर्शनाला. अनेक दिवसापासूनची इच्छा आज पूर्ण होणार आहे. तर चला आमच्यासोबत या प्रवासात सामील व्हा. आज देवडी इथून दत्त मंदिरातून आज आम्ही आता सगळेजण निघालो खाटूश्यामला. खाटूश्यामचं दर्शन घेऊन येता येता उज्जैन आहे म्हणून, कारण का बरबरीक हे महाभारतापासून चालत आलेलं नाव आहे. त्याचंच नाव परत कालांतरानंतर खाटूश्याम हे झालं. इतिहास असा आहे की बरबरीक हा भीमाचा नातू. त्याच्यानंतर त्याला असं झालं होतं की इतिहास त्याचा असा होता की बरबरीकला वैश्वास्त्र मिळालं होतं. त्या वैश्वास्त्रामध्ये संपूर्ण महाभारत जिंकण्याची ताकद फक्त एकट्या खाटूश्यामपाशीच होती. त्याचं पहिलं नाव बरबरीक. बरबरीकडं जर आपण हे सगळं युद्ध सोपवलं असतं तर बरबरीकनं एका तासाच्या आत संपूर्ण महाभारत संपवलं असतं. पण बरबरीकचा असा नियम होता की जो दुर्बळ असेल त्याच्या पाठीशी मी राहीन आणि जो शक्तिशाली असेल त्याच्या विरोधात मी युद्ध करेन. जर पांडवांकडनं तो झाला असता तर कौरव हरले असते आणि कौरवांकडनं झाला असता तर पांडव हरले असते. ह्याच्यामध्ये सगळेच हरले असते आणि फक्त एकटा बरबरीक राहिला असता. त्यासाठी कृष्णाने सांगितलं, हे कृष्णाला माहित होतं म्हणून कृष्णाने सांगितलं की मला गुरुदक्षिणा म्हणून तुझं शिर पाहिजे. म्हणून त्यानं शिरच्छेद केला आणि गुरुच्या चरणी स्वतःचं शिर वाहून टाकलं. आज दिनांक 18 उद्या शिवजयंती आहे. आज आज आम्ही निघालोय देवडी येथील तात्या महाराजांचं जे दत्त मंदिर आहे नदीच्या मानगंगेच्या तीरावर. या ठिकाणाहून आम्ही आता आमचे सहकारी सर्व आणि स्वतः काका आमच्या बरोबर प्रवास करणार आहेत. वेळोवेळी ज्या धार्मिक ठिकाणी आम्ही जाणार आहोत तिथले व्हिडिओ आपण पाहतच राहावा आणि आम्हाला फॉलो करा. धन्यवाद. दहिवडी सोडल्यानंतर आम्ही आता महाराष्ट्राची सीमा ओलांडून मध्य प्रदेशात शिरलो आहोत. स्वतःच्या गाडीने प्रवासाचा आनंदच वेगळा असतो. बाबांच्या भजनाच्या तालावर आमची गाडी आता राजस्थानच्या दिशेने धावते. रस्ते तर अप्रतिम आहेतच, त्याच सोबत रिमझिम पावसाची सुद्धा साथ आहे. आता फक्त ओढ त्या सावळ्या रूपाच्या दर्शनाची राहिली आहे. आज 19 फेब्रुवारी 2026 आम्ही काल दहिवडीतून खाटूश्याम बाबांच्या दर्शनासाठी निघालोय. दहिवडीपासून जवळपास 700 किलोमीटर प्रवास करून आम्ही ठिकरी या गावाशेजारी आता पोहोचलोय. मध्य प्रदेश या राज्यात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे मित्र सिद्धार्थ गुंडगे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना आमच्या सगळ्या परिवारातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. रात्रीच आम्ही 12 वाजता छत्रपती संभाजीनगर मध्ये त्यांचा वाढदिवस गाडीवरच केक कापून साजरा केला. त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. काल आम्ही निघालेलो 700 किलोमीटर प्रवास करून आता इथं पोहोचलोय. इथून पुढे आता आम्ही एका पंपावर डिझेल भरायला थांबलोय आणि इथून पुढे आता आमचा हा प्रवास असाच सुरू राहणार आहे. अविरतपणे प्रवास करून आज संध्याकाळी खाटूश्याम बाबा येथे मुक्कामी जाण्याचा आमचा मानस आहे आणि याची काही क्षणचित्रे आम्ही तुम्हाला दाखवतो. जय खाटूश्याम बाबा.